नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वादंग पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा झुंपलीये. रायगड जिल्हा सुनील तटकरेंच्या बापाचा नाही, विकास गोगावले यांनी सुनील तटकरेंवर ही जहरी टीका केली. रायगड जिल्हा सुनील तटकरेंच्या बापाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंवर ही जहरी टीका केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद असणार आहे. आमचेही तहसील कार्यालयाला भेटी असणार आहेत. भरत शेठच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हसला शासकीय निवासस्थान असो, श्रीवर्धन शासकीय निवासस्थान असो किंवा रोहा शासकीय निवासस्थान असो, या किंवा तळा तालुक्यातली नगरपालिका असो, या चारही ठिकाणी भरत शेठचे दौरे आणि शिवसेना आमदारांचे दौरे या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या दिवाळीनंतर दिसतील. अशातला भाग नाही आहे की फक्त तटकरेच कुठं फिरू शकतात किंवा तटकरेंचाच बापाचा किंवा मक्तेदारीचा हा जिल्हा नाही आहे. हा जिल्हा सर्वसामान्य रायगडवासियांचा आहे आणि इथं कोणी कुठेही जाऊ शकतं, कोणी कुणाला अडू शकत नाही.